नाही, नुकतेच आता तुम्ही जे म्हणताय की मनोज जरांगे पाटील मॅनेज झाला असे बरेच जण म्हणताय. 6 कोटी मराठा समाज आहे. परवा दिवशी मी पत्र्यामध्ये भेटलो होतो त्यांना, पत्र्याचीच खोली होती. हे ऐका ना, मी तुम्हाला काय ह्याच्यावरती जास्त चर्चा तुम्ही जे म्हणता का स्पष्टीकरण देत असताना माणसाला वाटतं की स्पष्टीकरण का देतोय, पण माझं त्या मॅनेज होतंय म्हणणारा प्रत्येकाला विनंती आहे. सोशल मीडियाचं जग आहे, सोशल मीडियाचं जग आहे. तुम्हाला एक ट्रिक सांगतो मी. काय करायचं, रोज एक मंत्र्याला धुवायचं. तुमच्याकडे किती मांडवलीला येत आहेत बघा. मांडवलीला येत नाही, तुमच्या ढुंगणावरती रट्टे द्यायला नक्की येतील. हे मांडवली फिंडवली ह्या फक्त बोलाचीच कडीन बोलाचाच भात आहे, असलं काही होत नाही. स्वानुभवावरून तुमचं हे असलंय म्हणणं आहे की आपण एखाद्या मंत्र्याला किंवा आमदाराला कुणालाही बोलतो तर आपल्याला मांडवली पिंडोलीला कोणी येत नाही, उलट त्रास सुरू होतो. पण हे जे आरोप करणारे हे मनोज जरांगे पाटलांचे जुने सहकारी आहेत ना ते. तुम्हाला एक खरं सांगू का, अजून कोणती पोच पावती पण मग पाहिजे? काही जण प्रश्न उपस्थित करतात की तुम्ही मुंबईमध्ये जाऊन म्हणता की ही शेवटची लढाई आहे, आपण जिंकलो, पुन्हा सरकार अंमलबजावणी करत नाही सर. याच्यामध्ये GR मध्ये दिलेल्या याच्याप्रमाणे श्रेयवादाची लढाई. आता श्रेय नेमकं फडणवीसांनी घ्यायचं, शिंदेंनी घ्यायचं का पवारांनी घ्यायचं? सर्व समाज बांधवांना जय शिवराय. येत्या 29 ऑगस्टला संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण आहे, शेवटचं उपोषण आहे. मी या व्हिडिओच्या माध्यमातून जे समाज बांधव हा व्हिडिओ बघतायत त्या सगळ्यांना विनंती आहे, जेवढेही सोशल मीडियामध्ये इन्फ्लुएन्सर आहेत, ज्यांना लोक बघतात, अशा सगळ्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की आपल्या लेकरा बाळांच्या कल्याणासाठी, उद्धारासाठी या शेवटच्या आंदोलनामध्ये सगळ्यांनी लेकरा बाळांसह यायचं आहे. या ठिकाणी रविराज भाऊ साबळे पाटील पण आहे, तेही आपल्याला आवाहन करत आहे की सगळ्यांनी 29 तारखेला यायचं आहे. आणि ते काय सांगतायत ते बघा. दुपारी सन्माननीय मनोजदादा जरांगे पाटलांची वाढदिवसानिमित्त भेट घेतली. त्यावेळेस दादांचा एक संदेश आहे सर्व समाज बांधवांना की 29 ऑगस्टला होणारं आंदोलन मराठ्यांच्या आरक्षण लढ्यातील शेवटचं आंदोलन असेल असं त्यांनी जाहीरपणे आधीच सांगितलेलं आहे. पण ते सांगत असताना त्यांनी म्हटलं की प्रत्येक वेळेस काही दुफळी निर्माण करणारी लोक, बाजूला राहणारी लोक किंवा आंदोलनात समोर असतात, पण अचानक त्यांच्या डोक्यामध्ये काय येतं, मग ते समाजामध्ये संभ्रम पसरवतात. त्या सर्वांना एक आव्हान आहे, त्याच समवेत मराठा समाजातील त्या प्रत्येक बांधवाला हे आव्हान आहे की तुमची कोणतीही अडचण असू द्या. समजा उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही जात प्रमाणपत्रासाठी अर्ज दिलाय, पण तो अर्ज निकाली न निघता तुम्हाला सर्टिफिकेटच नाही भेटलं, त्याची पोच घेऊन तुम्हाला अंतर्वलीत यायचं आहे. तुमची व्हॅलिडिटी होत नाही, तुम्ही ते कागदपत्र घेऊन अंतर्वलीत यायचं आहे. एखाद्या अभ्यासकाला अडचण आहे, एखाद्या अभ्यासकाला प्रॉब्लेम आहे, त्याने पण त्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचे, त्याची अडचण जाणून घ्यायची आहे. त्याच समवेत सारथीचे प्रॉब्लेम आहेत, कोणत्याही समाजासाठी असणाऱ्या शिक्षण संस्थांचे प्रॉब्लेम आहेत, तुमच्या व्याजाचा परतावा येत नाहीये, ही म्हणजे महामंडळाच्या व्याजाचा परतावा, हे सगळे काही प्रॉब्लेम आहेत. या सगळ्या प्रॉब्लेमला एकच सोल्युशन आहे, ते म्हणजे 29 ऑगस्टचं शेवटचं मराठा समाजासाठीचं आंदोलन. का तर त्या दिवशी तुम्ही तिथं उपस्थित असाल तर तिथल्या तिथं सरकारकडून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेण्यात येईल. आता काल परवा दिवशी बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की आमच्याकडे तर अर्जच नाही आले. मग हाच तर प्रॉब्लेम आहे, तुम्ही पुढे यायलाच तयार नाहीये. तुम्ही अर्ज करताय मागे बोलताय की आम्हाला भेटलं नाही, आमचा फायदा नाही झाला. तुम्ही लढला किती, हा प्रश्न निर्माण होतो. म्हणून यावेळेचं आंदोलन जरा वेगळं आहे. ज्या कोणत्या व्यक्तीला प्रॉब्लेम आहे, ज्या कोणी अर्ज केलेला आहे, ज्याला कोणाला कोणताही मग समाजाच्या प्रश्नांसंबंधित कोणताही अडचण आहे, त्याने कागदपत्रासहित 29 ऑगस्टच्या होणाऱ्या शेवटच्या आंदोलनाला उपस्थित राहायचंय. माझी तुम्हाला ग्वाही आहे, दादांनी स्पष्टपणे सांगितलंय, तिथल्या तिथं त्या प्रॉब्लेमचा तुकडा पाडला जाईल, म्हणजे तिथल्या तिथं तो सॉल्व्ह केला जाईल. हीच सगळ्यांना विनंती. काही जण म्हणतात की मनोज जरांगे पाटील समाजाची दिशाभूल करतात आणि उठसूट आंदोलन करतात. कुठलंही आंदोलन करत असताना, आता आंदोलनातले एक मोठे व्यक्ती पण आपल्यासोबत आहे, कुठलंही आंदोलन करत असताना त्याच्या चांगल्या बाजू असतात, वाईट असतात. जर मनोज जरांगे पाटील मॅनेज झाले असते
तर आज वेळोवेळी महिन्या 2 महिन्याला ताठ मानेने माणूस जगू शकत नाही. आज हे ताठ मानेने कुठले आंदोलन करून जेव्हा ताठ मानेने येतात तर ते निष्कलंक असतात, म्हणजे एकही रुपयाचं लाजिनदार नसते. जर कुणाकडून मॅनेज झाले असते, हे जसं म्हणते टेंडर घेतले अमुक घेतले, तर माणूस ताठ मानेने जगू शकत नाही. त्यामुळं भावांनो, हे जे विरोध करतायत त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि सगळ्यांनी फक्त आपल्या लेकरा बाळांचा चेहरा आठवा. जेव्हा तुम्ही फीस भरायला जाता किंवा तुम्ही नोकरीसाठी जाता, त्यावेळेला जे तुमचे हाल होतात ते हाल रोखायचे जर असेल तर रविराज भाऊनं जसं सांगितलं, आम्ही दुपारी दादांशी चर्चा केल्यानंतर दादांनी क्लिअर सांगितलं, ज्यांना ज्यांना सारथीचे असेल, MPSC UPSCच्या असतील, महामंडळाच्या असतील किंवा कुणबी दाखल्याचे असतील, शाळेचे फीस पूर्ण आकारले जाते, OBC प्रमाणे सवलती मिळत नाही, अशा सगळ्यांनी ते अर्ज घेऊन यायचे. हे शेवटचं उपोषण आहे. आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून ग्वाही देतो. या अगोदर सुद्धा वाशीचा असेल, मुंबईचा असेल, शेवटचं म्हणून आता पुन्हा चालू. जेव्हा पण उपोषण मागं घेतलं त्यावेळेला मराठा समाज तुम्हाला एक मी थोडं अडवतोय पाटलांना. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. दादांनी आंदोलन आणि उपोषण करायच्या आधी पण मराठा समाजासाठी आंदोलनं होत होती, पण त्या आंदोलनांना आणि दादांनी केलेल्या आंदोलनांना कम्पेअर केलं तर जो फायदा दादांनी उपोषण करताना झाला तो आधी तेवढ्या प्रमाणात होत नव्हता. 100% समाज एकत्र आला, हा सगळ्यात मोठा फायदा झाला. आणि कोणी बाबा ज्याने कोणी म्हणतंय ना की बाबा विरोध करतंय, त्याने खरंच देवावरती हात ठेवून म्हणावं की मनोज दादांमुळे एकाही मराठ्याचा फायदा झाला नाही, तेव्हाच त्याला बोलायचा अधिकार आहे. एवढ्या सगळ्या लढ्यामध्ये 10-20 हजार 5-50 हजार लोकांना जरी सर्टिफिकेट भेटले तरी तो पण फायदाच आहे ना. सारथ्यासारख्या संस्थेला एवढ्या सगळ्या सुविधा उपलब्ध झाल्या, त्याच समवेत अण्णासाहेब पाटील महामंडळाला निधी भेटायला लागला, लोकांना कर्ज भेटायला लागली, व्यवसाय उभे राहायला लागले, आणि स्वतः मुख्यमंत्री म्हणतायत की आम्ही मराठा समाजाला या आंदोलनांमुळे एवढ्या सगळ्या योजना दिल्यात. अजून कोणती पोचपावती पाहिजे? काही जण प्रश्न उपस्थित करतात की तुम्ही मुंबईमध्ये जाऊन म्हणता की ही शेवटची लढाई आहे, आपण जिंकलो, पुन्हा सरकार अंमलबजावणी करत नाही सर. याच्यामध्ये GR मध्ये दिलेल्या याच्याप्रमाणे श्रेयवादाची लढाई. आता श्रेय नेमकं फडणवीसांनी घ्यायचं, शिंदेंनी घ्यायचं का पवारांनी घ्यायचं, याच्यामध्येच यांचं हे झालंय. हे 8 दिवस खिडकी उघडतात की पुढचे महिनाभर बंद करून ठेवतात. ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही एकदा मग आम्ही हे कागदपत्र घेऊन अंतरवलीला या का म्हणतोय, तर त्याचं रिझन तेच आहे की बाबा जे काही होतंय अंमलबजावणी करताना सरकार अडथळे आणतंय आणि ते अडथळे येऊ नये म्हणून हे शेवटचं आंदोलन. आता अजून एक याच्यामध्ये तुम्ही जे म्हणताय ना हे शेवटचं का, तर बस झालं ना, कधीपर्यंत लढायचं असं सगळेच म्हणायला लागले. कारण की लांछनं घेणं एवढं सोपं नसतं. आता काय म्हणतात ना, आम्ही पण तेच करतो. आम्ही आंदोलन करताना एखादा म्हटला की बाबा स्टंट केला, तुम्हीच प्रश्न विचार, ते जीवाला लागतं. कशासाठी स्टंट करू, काय कमवलं मला सांगा. तुमच्यापाशी 12 वाजता बसून एवढं बोलायचं काय गरज आहे मला सांगा. काय अडचण आहे, निवांत घरी जाऊन झोपलोच असतं. ही तळमळ आहे समाजासाठीची, ही तळमळ आहे सर्वसामान्य लोकांचं भलं होण्यासाठीची, आणि ही तळमळच वारंवार आंदोलन करायला लावते, वारंवार या समाजासाठी लढायला लावते. समाजाचं भलं करण्यासाठी दादांनी अक्षरशः प्राणपणाला लावलेलं. ज्याला कोणाला वाटतंय ना की बाबा कुठेतरी हे, तर त्याने फक्त 15 दिवस उपोषण करायचं आणि त्यानंतर प्रश्न विचारायचे. सदावर ते म्हणतात मंत्री करून टाका, तसल्या लोकांना मी उत्तरच नाही देऊ शकत. ठीक आहे, आता तुमचं म्हणणं होतं किंवा किमान 50,000 कमी, आता त्यापेक्षाही जास्त मंडळींना फायदा झालाच असेल, निश्चितच झाला असेल, कारण खूप सारं समोर येतच आहे. पण आता या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून विरोधक ज्या पद्धतीनं बोलतात की बाबा जे मंत्री येतात किंवा मंत्रींना घेऊन तुम्ही आतमध्ये बैठकी करता आणि मोठमोठे टेंडर्स घेतात, मग कधी कुणी सांगतं 7,000 कोटी, तुम्हाला एक खरं सांगू का, 500 कोटी असे. पण मग ह्या सगळ्या विरोधकांच्या या गोष्टी लय गमतीशीर उत्तर. म्हणजे 50 म्हणजे जवळजवळ 5 मिलियन फॉलोअर्स होते समाज माध्यमावरती. मी रोज एकाला धरून ठोकतो, एखादा आमदार तरी घावतो, मंत्री तरी घावतो, पण माझ्याकडे मांडवली करायला कोणच नाही आलं. हे नेमकं येतं कोण, हे जे तोंड बोलणाऱ्याला तोंड नसतं. बरं मला सांगा, मी तुम्हाला एक सिंपल प्रश्न विचारतो, जर समाजाचा फायदा नाही झाला
तर तुम्ही मगाशी नाव घेतलं किंवा जे चुना लावून ते बोंबलतात भाज्याकडे पाहून जिलेबी मारतो ते म्हणजे जे चुना लावून बोंबलतात हे का म्हणतात की बाबा आता ओबीसीचं आरक्षणच उरलं नाही, भेटलंय म्हणून तर असं म्हणतात. म्हणजे तुमचं मत असं आहे की तिकडे काहीतरी गेलेलं असेल म्हणून त्यांना बोलायची. तसं नाहीये. मुळातच हे बघा, कुणबी हा कुणबीचा आहे. काय कुणबी कुणबीचं सर्टिफिकेट भेटलं म्हणजे तो पहिल्यापासून ओबीसीच आहे ना. मागणी तीच आहे. म्हणजे कोणाचं काढून कोणाला द्यायचा प्रश्नच निर्माण होत नाही. जे हक्काचं आहे तेच दिल्या गेलेलं आहे. आणि माझं मत आहे, माझं स्पष्ट मत आहे, जसं तुम्ही म्हणतात आता तुम्ही सगळे पत्रकार बांधव एकदम सगळ्या प्रश्नावरती हे असतात सजग, तुम्हाला पण माहिती आहे की समाजाचा किती फायदा झालाय. आणि माझं मत आहे, माझं स्पष्ट मत आहे की 100 जण आहेत ना, ते 100 पैकी 10 लोकांना जरी फायदा झाला ना तरी ते आंदोलन यशस्वी झालंय, 100% यशस्वी झालंय. नाही. नुकतेच आता तुम्ही जे म्हणताय की मनोज जरांगे पाटील मॅनेज झाला असे बरेच जण म्हणताय. 6 कोटी मराठा समाज आहे. परवा दिवशी मी पत्र्यामध्ये भेटलो होतो त्यांना, पत्र्याचीच खोली होती. हे ऐका ना, मी तुम्हाला काय ह्याच्यावरती जास्त चर्चा तुम्ही जे म्हणता का स्पष्टीकरण देत असताना माणसाला वाटतं की स्पष्टीकरण का देतोय, पण माझं त्या मॅनेज होतंय म्हणणारा प्रत्येकाला विनंती आहे. सोशल मीडियाचं जग आहे, सोशल मीडियाचं जग आहे. तुम्हाला एक ट्रिक सांगतो मी. काय करायचं, रोज एक मंत्र्याला धुवायचं. तुमच्याकडे किती मांडवलीला येत आहेत बघा. मांडवलीला येत नाही, तुमच्या ढुंगणावरती रट्टे द्यायला नक्की येतील. हे मांडवली फिंडवली ह्या फक्त बोलाचीच कडीन बोलाचाच भात आहे, असलं काही होत नाही. स्वानुभवावरून तुमचं हे असलं म्हणणं आहे की- की आपण एखाद्या मंत्र्याला किंवा आमदाराला कुणालाही बोलतो तर आपल्याला मांडवली फिंडोली लपवून एक तेवढा त्रास सुरू होतो. पण हे जे आरोप करणारे जे मनोज जरांगे पाटलांचे विरोध सहकारी आहेत ना ते. तुम्हाला एक खरं सांगू का, स्वार्थाची दुनिया आहे. आता मी परवा दिवशी गेल्यानंतर पाटलांना मी आज बी भेटलो, 2 दिवसापूर्वी भेटलो होतो. आता कॅमेरा चालू होत असताना पाटील म्हटले कॅमेरा बंद कर. ते तर राग यायचं कारण नाही ना. मग तशी लोक आहेत ज्यांना पाटलांनी एखादा शब्द जास्त बोलला म्हणून राग आलेली लोक राग काढायला गेलेली, आणि याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही. आता मला सांगा ह्या आरक्षणाच्या लढाईमध्ये आम्ही फक्त सपोर्टला आहे, आम्ही कायमस्वरूपी समाज म्हणून सपोर्ट करत आहोत. आमच्या बाकीच्या वेगळ्या भूमिका असतात. आम्ही 18 पगड जातींना सोबत घेऊन मी रोज लढतो, पण जेव्हा समाजाची बाजू येते तेव्हा ती आम्ही उचलून धरतो. मग मला सांगा, समाजाची लढाई असते, मग मला श्रेय नाही भेटलं. श्रेय हे कमवायची थोडी गोष्ट आहे, ती लोकांनी द्यायची गोष्ट आहे. मग श्रेय नाही भेटलं की माणूस नाराज होते, फुकते. आता मला सांगा, माझ्यासोबत मी आहे, हे माझ्यासोबत आले, माझा सत्कार केला नाही, यांचा नाही केला, यांना येते राग. असंच पद्धत झालेली आहे. असं काही नाहीये की पाटलांपासून दूर का गेले. तर एक गोष्ट असते बघा, शेवटचं बरोबर. मग हे शेवटचं आंदोलन संपलं ना, अख्ख्या मराठ्यांना न्याय भेटला, मग परत आंदोलन करून आता ह्यांनाच कमवायचं परत अडचण आहे. मग आता असं बोलावं लागेल ना. ढवळे पाटलांना एक प्रश्न. काही जण म्हणतात की तुम्ही त्यांचे सहकारी आहात, की फक्त जे पायात सॉक्स घालतं, जे पायात कुठं घालतं, अशाच लोकांना पाया जवळ पडते. पाया पडतात, अशाच लोकांना ते जवळ धरतात. खरं आहे का? माझं वय 40, त्यांचं वय 44. माझ्या वयापेक्षा किती वर्षांनी मोठे येते. मी पाया पडलो तर काय वाईट आहे. अहो, तुम्ही पंढरीची नुकतीच वारी झाली, पंढरीच्या वारीत जर गेले तर लहान लेकरू जर थांबा आता एवढं नसते लांबी. हे जे म्हणतात का पाया पडले, हे रोज त्या नेत्यांची चाटतात. नाही, ते तर आहेच, पण आता पाय चाटतात. हे काय, आम्ही तरी ज्येष्ठ म्हणून पाया पडलोत, तर हे लोक काहीतरी मिळावं म्हणून फार तळवे चाटतात. त्या लोकांना काय उत्तर द्यायचं. नाही, आणि ज्याला फायदा झालाय त्याच्यासाठी ते देवत्वच मिळाले सारखे ना. अरे पूर्ण कुळाचा हे उद्धार मुळातच झाला. हे बघा, भारतीय संस्कृती एकच गोष्ट शिकवते, ती म्हणजे तुमच्यापेक्षा 1 दिवसांनी मोठे असणाऱ्या माणसाला आदर द्या, त्याचा सन्मान करा. आणि वारकरी संप्रदाय किंवा या महाराष्ट्राची संस्कृती शिकवते की मोठ्यांच्या पाया पडलं पाहिजे. आणि आम्ही हे 10वी 11वी 12वी पर्यंत शिकत आलेलो आहे. नाही, नाही. त्यामुळे कोण येऊन पाया पडतंय याचा अर्थ असा नसतो की तो हे वयाचा आदर करून दिलेला सन्मान असतो. पंढरीच्या वारीत 6 वर्षाच्या लेकराचं म्हातारा माणूस पाया पडतो, म्हाताऱ्या माणसाचे ते पडतंय. आणि तुम्ही जे म्हणता मॅनेज झाले, तर माझं ते
तेवढं एक उत्तर तुम्हाला राहिलं. मनोज जरांगे पाटील मॅनेज झाले म्हणणाऱ्यांना सांगणं आहे, 6 कोटी मराठा समाज आहे. नुकतीच पंढरीची वारी झाली. जर आपण पांडुरंगाला गेलो तर लोक 10 रुपये दानपेटी टाकत नाही, पानफुल घेतात 10 रुपयाचं. अरे मराठा समाज 6 कोटी. जर 6 कोटी मराठ्यांनी 10 रुपये जमा केले तर 60 कोटी रुपये होतात. अरे 100 जर दिले तर 600 कोटी होतात. आणि आम्ही 1000 रुपये जर दिले तर 6000 कोटी जमा होतात. कोणतं सरकार आम्हाला मॅनेज करू शकतं? आज रवी भाऊ असतील, आम्ही असेल, आम्हाला द्यायचे काम पडत लाख रुपये आम्ही समाजासाठी देऊ. अरे पण त्या माणसाला अजूनही जसं त्यांनी सांगितलं ते अजूनही पत्राच्या खोलीत राहते. आज त्यांच्याकडे स्वतःची 4 व्हीलर नाही, दुसऱ्याच्याच गाड्यामध्ये डिझेल टाकून, स्वतः ज्याची गाडी ते डिझेल टाकून त्यांना पूर्ण दौरे करत. कुठं मॅनेज झाले जरांगे पाटील? मॅनेज ते झाले ज्यांना मॅनेज होता नाही आलं ते हरामखोर म्हणते मनोज जरांगे पाटील. अजून एक मॅनेज 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 लय गमतीशीर आहे नाही ते.